खरात प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातनं कुणीही वाचू नये, ज्यांची ज्यांची चूक आहे त्या सगळ्यांना शिक्षा व्हावी याचा प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याचं पोलिसांकडनं सरकारकडनंही सांगितलं जाते आणि खरात प्रकरणात कोणती कसर शिल्लक राहू नये यासाठी आता आयुर्वेदिक औषधं आणि त्याचबरोबर जडीबुटीच्या दुकानांभोवतीचा तपास चौकशी यंत्रणांनी सुरू केलेला आहे किंवा त्याची व्याप्ती वाढवली आहे। ज्या दुकानातनं खरातनं हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे त्या मालकाची आता चौकशी होणार आहे। नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर्स सुद्धा पोलिसांच्या रडारवरती आहे। संबंधित ज्वेलर्सकडनं बनावट रत्नांची खरातनं खरेदी केल्याची माहिती आहे। अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा परस्पर संबंध तपासात उलगडण्याची शक्यता सुद्धा आता व्यक्त होते आहे। आणि याच भोंदूबाबा खरातला गुरुस्थानी ठेवणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या अडचणी दिवसागणिक वाढू लागल्यात। चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीतला एक मोठा गट शांत होण्याचं नाव घेत नाहीये। कारण मंगळवारी राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली, ज्या बैठकीत निम्म्यापेक्षा जास्त आमदारांसह काही नेत्यांनी सुद्धा चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। कारण त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिलेला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी मात्र त्या कायम आहेत। चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा सूर यावेळी बहुतेक आमदारांनी लावलेला होता। त्यामुळे चाकणकरांच्या बाबतीतल्या पुढच्या निर्णयाचा चेंडू आता सुनेत्रा पवारांच्याच कोर्टात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।